नमस्कार। दिनांक 13 मे कथेचं शीर्षक आहे वो हड्डी लेके जाओ। एका दरिद्री ब्राह्मणाला मनापासून सेवा करताना महाराजांनी त्यालाही वो हड्डी लेके जाओ असे म्हटले। हाडास कसे शिवावे अशी शंका क्षणभर त्याच्या मनात आली, पण गुरुची आज्ञा म्हणून निशंक मनाने त्याने हाडे घेतली व तो तसाच तिष्ठत उभा राहिला। तेव्हा महाराज म्हणाले, अब काय क्यू खडे, जाओ। ब्राह्मण घरी परतला तेव्हा त्या हाडांचे सोने झाले होते, त्याचे जन्माचे दारिद्र्य गेले। सगुण अथवा सकाम उपासनेचे दोन प्रकार असतात। त्यातील एक प्रकार म्हणजे मनापासून केलेली उपासना व दुसरा प्रकार म्हणजे मतलबी उपासना। दोन्ही प्रकारच्या उपासनेत इच्छा, कामना, अपेक्षा असतात। हे खरे असले तरी मनापासून केलेल्या उपासनेत देवावर पूर्ण विश्वास असतो, आदर असतो, प्रेम आणि आनंदही असतात। त्यामुळे कामनापूर्ती झाली न झाली तरी किंवा काही विपरीत घडले तरी देवावरच्या विश्वासाला तडा जात नाही। आपणच कमी पडलो किंवा देवाच्या मनात नाही अशी किंवा आपला प्रारब्ध योगच दुर्धर असला पाहिजे अशी स्वतःची समजूत घातली जाते व उपासनेची तीव्रता वाढवली जाते। मतलबी उपासनेत मात्र कामनापूर्ती हे प्रधान साध्य आहे आणि त्यासाठी देवाला साधन बनवले असते। कामनापूर्ती झाली किंवा काही विपरीत अनुभव आल्यास जे केले त्यांचे हिशोब मांडून कांगावा केला जातो। देवाला हिणकस ठरवण्यापर्यंत मजल जाते आणि आम्ही दोघं इतकं करतो तरी देवानी आमचं असं का बरं करावं, देवाकडे न्यायच नाही असा गळा काढून रडणे सुरू होते। येथे देवापेक्षा आपली कामना मोठी आणि महत्वाची असते। निष्काम उपासनेत कामनेला स्थान नसते, त्यामुळे मतलबालाही स्थान नसते। तेथे फक्त स्वस्वरूपाशी तल्लीन होणे असते। तेथे काळ, काम, वेगाचे गणितच नसते। या कथेतील ब्राह्मण मनापासून पूर्ण श्रद्धेने उपासना करणारा जीव आहे। त्यामुळे परमात्म स्वरूप महाराजांनी प्रसन्न होऊन त्याला हाडे घेण्यास सांगितले। याचा अर्थ सकाम उपासनेची फळे मर्यादित स्वरूपाची, तात्कालिक गरज भागवणारी आणि नाशवंत स्वरूपाची असतात असा आहे। मागितले काय आणि मिळाले काय या विचाराने जीव क्षणभर गांगरला खरा, पण देवावर पूर्ण श्रद्धा असल्याने लगेच तो सावरला। देव जे करतो ते आपल्या कल्याणाचेच असणार या पूर्ण श्रद्धेने त्याने हाडांसारखे अस्पर्श, शूद्र व विपरीत प्रसाद वस्तूही घेतली। त्याचे काय करावे हे न समजल्याने पुढील आदेशासाठी तो घोटाळताच अब कायकू खडे, जाओ असा महाराजांचा आदेश झाला व तो घरी आला। तोपर्यंत विपरीतो सुपरितः भवेत याचा त्याला अनुभव आला। श्रद्धेला सोन्यासारखी नव्हे तर सोन्याचीच फळे आली आणि त्याचे जन्माचे दारिद्र्य गेले। श्रद्धा 100% असावी, त्यात मतलबाचे हीण मिसळू नये हे शिकवणारी ही लीला आहे। धन्यवाद।